नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाला। मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर रस्त्यांवर पाणी साचलेलं। दिवसभर उन्हाचा कडाका तर संध्याकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली। ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, तर येवला तालुक्यातही दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी गारपिटीमुळे काढणीला आलेला तसंच शेतात वाळवणीसाठी टाकलेला कांदा भिजलाय। आधीच कांद्याच्या कमी बाजारभावामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवर या पावसाने दुहेरी संकट ओढवलं। तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली। द्वारका परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उड्डाणपुलावर पाणी साचलं, तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीचा खोळंबा झालेला पाहायला मिळाला। उड्डाणपुलावरून अक्षरशः धबधब्यासारखं पाणी पडत होतं। तर नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांची तारांबळ उडाली। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उन्हाळी हंगामातील गहू, कांदा तसंच इतर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तिकडे धुळे शहरातही सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। या पावसामुळे कुमारनगर परिसरात एका घराचं छत कोसळलं।